हो आहे विचारा 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 लाईट काढ ना भूंग ऑन करा हो हो भूंग ऑन करते भाई सर्व पत्रकार मित्रांचं स्वागत करतो। सर्व पत्रकार मित्रांचं स्वागत करतो। आपल्याला माहिती आहे की मधल्या काळामध्ये काही राजकीय घडामोडी आपल्या महाराष्ट्रामध्ये घडलेल्या होत्या। साहजिकच कुठल्याही पक्षाच्या संदर्भामध्ये घडामोडी घडल्यानंतर न्याय मागण्याच्या करता एक पद्धत आहे, एक परंपरा आहे। त्या प्रकारे आम्ही निवडणूक आयोगाच्याकडे गेलेलो होतो आणि त्यामध्ये आम्ही पण आमचं म्हणणं मांडलं, इतरांनी पण त्यांचं म्हणणं मांडलं। त्याच्या अनेक तारखा पडल्या। सगळ्यांचं म्हणणं, वकिलांचं म्हणणं जाणून घेतल्यानंतर साहजिकच लोकशाहीमध्ये बहुमताला प्राधान्य दिलं जातं आणि आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं चिन्ह घड्याळ, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही लोकांनी जो निर्णय घेतलेला होता, मग प्रफुल्लभाई पटेल असतील, सुनील तटकरे, छगन भुजबळ, धनंजय मुंडे, दिलीप वळसे पाटील, बाबा आत्राम, संजय बनसोडे, आदिती तटकरे, अनिल भाईदास पाटील, आम्ही सगळ्या सहकाऱ्यांनी आणि आमच्याबरोबर असणाऱ्या 50 आमदारांनी जो काही निर्णय घेतलेला होता, त्या निर्णयाच्या संदर्भामध्ये इलेक्शन कमिशननी निकाल दिलेला आहे। मी विनम्रपणे तो निकाल स्वीकारतो, मान्य करतो। त्यामध्ये आम्ही निवडणूक आयोगाचे देखील आभार मानतो, त्यांनाही धन्यवाद त्या ठिकाणी देतो। हेच मला या निमित्तानं आपल्याला सांगायचं। बहुत दिन हुए बीच में अपने महाराष्ट्र में राजनीति के बारे में कुछ घटनाएं हुई, उसके बारे में आप सबको पता है और फिर ये सब मैटर इलेक्शन कमीशन के सामने गई। इवन हमारे विधानसभा के स्पीकर, उनके पास भी अलग तरह की एक मैटर चालू है, उसका भी हेयरिंग हुआ है, उसका भी रिजल्ट कब वो देने वाले हैं पता नहीं, लेकिन जल्द से जल्द मिलेगा ऐसा मैं आशा करता हूँ। और ये जो डिसीजन इलेक्शन कमीशन ने दिया है उसका मैं स्वागत करता हूँ। विनम्र से ये उन्होंने दिया हुआ डिसीजन हम स्वीकारते हैं और उसका स्वीकार करते हैं। और हमारा जो पार्टी का नाम था, पार्टी का सिंबल था, पार्टी का फ्लैग था, वो सभी हमारे लोगों के साथ उन्होंने डिसीजन जो दिया उसमें बारे में हम बहुत खुश हैं। उनको भी हम धन्यवाद देना चाहते हैं। एक आरोप केलेला आहे दिल्लीमध्ये बोलताना की अदृश्य शक्तींनी मराठी माणसाचा पक्ष पळवला, असा जो आरोप त्यांचा केला जातो, त्यावर काय म्हणणं आहे? खरंच असं स्वरूपाचं झालं? आम्ही सगळेजण मराठीच आहोत का रे? आपण मराठीच आहोत ना? आम्ही मराठीच आहोत, त्याच्यावर पक्ष पळवायचा प्रश्न येतो कुठं? काय कोणाला काय म्हणायचं? आम्ही त्यांच्याबद्दल जास्त टीका टिप्पणी करू शकत नाही। आम्ही कामाचा विचार करणारी माणसं, काम करणे, महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास करणे, केंद्राच्या जास्तीत जास्त योजना महाराष्ट्रामध्ये आणणे आणि नवीन पिढीला बरोबर घेऊन
वडीलधाऱ्यांना बरोबर घेऊन महाराष्ट्रामध्ये डेव्हलपमेंटच्या करता प्रयत्नशील राहणे एवढंच आमचं काम आहे. आमदारांचं संख्याबळ म्हणजे पक्ष असू शकत नाही. आमदारांचं संख्याबळ